धर्म कोणता? वारकरी धर्म सांगितला आम्हाला. सर्वांशी सुखला भावे ऐशी आरोग्य संपदा आणि भावे कल्याण सर्वांचे, कोणी दुखी असू नये. नागपूरमध्ये दंगल झाली सर. नागपूरमध्ये किती पोरं? 3 इंजिनियर अंदर गेले. ज्यांना काहीच नाही केलं. ज्यांना काहीच, मी स्वतः इंजिनियर आहे, ज्यांना काहीच नाही केलं ते 3 इंजिनियर पोरं अंदर गेले. बहुजन समाजाची पोरं अंदर गेली. कलम 353 लागली पहिली, सरकारी आदेशाचं उल्लंघन करणे. कलम 427 लागली, तोडफोड करणे. कलम 144 लागली, आचारसंहितेचं उल्लंघन करणे. एक कलमा लावल्या, तुमच्या वाढीतही नसून लावल्या एवढ्या कलमा. आणि आता गेली यायचे लग्न होत नाही. जे क्लिप मध्ये सापडले, जे हातात कधीच दगड घेतला नाही, जे हातात कधीच तलवार घेतली नाही, जे पोरं फक्त दंगलीत असताना क्लिप मध्ये सापडले सर, ते अंदर गेले. त्याचा बाप 300 रुपये रोजानं लोकांच्या खंतीवर चालला. आणि हे पोरं आपल्याच बापाच्या भरोशात 5-5 लाख रुपयाचे एज्युकेशन लोन काढून येईन आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. जे स्वप्न पाहिले आम्ही 15 वर्ष जगलो, 15 वर्ष आम्ही मेहनत केली. आमच्या शाळेत एखादा मास्तर आला, साहेब आला, तर आम्हाला विचारायचा, बाबू तुले मोठ्यापणी का व्हायचं आहे? तर आम्ही लगेच हातवर करायचो की साहेब आम्हाला डॉक्टर व्हायचा आहे, इंजिनियर व्हायचा आहे. आणि 15 दिवसानं एखादा टिल्लू नेता तुम्हाला म्हणते हिंदू धोक्यात आला, मुसलमान धोक्यात आला. त्याच्या एका भाषणावर फक्त तुम्ही दंगलीत चालले, तुम्ही बरबाद झाले. लग्न नाही होत, तुमचे एखादं आंदोलन होत असलं तर पहिले तुम्हाला उचलते, सरकारी घंटासारखे वाजवत बसा. ज्या लोकांना वाटतं धर्म धोक्यात आला, एक कवी फार सुंदर म्हणतो सर मुस्लिम समाजाचा, की तेरे गीता की इज्जत मैं करूं, मेरे कुरान का तू सम्मान करे. तेरे गीता की इज्जत मैं करूं, मेरे कुरान का तू सम्मान करे. तेरे धर्म को मैं ना बुरा कहूं, मेरे मजहब का तू ना अपमान करे. कि तेरे गीता की इज्जत मैं करूं, मेरे कुरान का तू सम्मान करे. तेरे धर्म को मैं ना बुरा कहूं, मेरे मजहब का तू ना अपमान करे. मेरी टोपी से तुझको चिढ़ ना हो, तेरे तिलक से ना हो मुझे नफरत. मेरी अजान सुनकर तू झूमे, तेरे भजन पे हो जाऊं मैं मस्त. तेरी आस्था पे मैं ना चोट करूं, मेरे ईमान पे तू ना तंज कसे. अरे राम कहने से पहले श्री लगाऊं मैं, और मोहम्मद से पहले हजरत तू कहे. अरे सुनो, वसुदेव कुटुंबकम तो वेदों में भी लिखा है, और कुरान कहता है कि ये सारी सृष्टि ईश्वर का ही कुंभा है. अरे जब मजहब नहीं सिखाता है आपस में लड़ने वाली बात, तो मजहब के नाम पे ही क्यों है हम लोगों में इख्तलाफात. सुनो हिंदू मुस्लिम सिख ईसाई, ये तहजीब पुरानी है यारो, और भारत का संविधान ही तो भारत की निशानी है यारो.